हॅलो ऑल द डिप्लोमा स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल. आज आपण स्टार्ट करणार आहोत तुमचा सेकंड युनिट, जो की आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. 14 मार्क्सचा हा युनिट आहे. बट हा युनिट खूप महत्त्वाचा आहे, कारण तुमचे जे नेक्स्ट चॅप्टर आहेत ओके, ते सुद्धा तुमचे याच टॉपिकवर असणार आहेत, BJT वरती. ओके, जितक्या लवकर तुम्हाला ट्रान्झिस्टर समजेल तितका तुमचा जास्त फायदा होईल. ओके, कारण तुमचे खूप सारे जे सिलेबस आहेत किंवा इंजिनिअरिंगचे सिलेबस आहेत, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय आहे की ट्रान्झिस्टर युजफुल ठरणार आहे. ओके, तर आपण क्विकली काय बघूया आधी की बेसिक बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर काय आहे. ओके, तर फर्स्ट काय आहे बघा, BJT काय आहे, एक सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. ओके, जसं आपण डायोड बघितला तसाच तुमचा ट्रान्झिस्टर काय आहे, सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. बट जसं डायोडला 2 टर्मिनल आहे, तसं हा काय आहे तुमचा 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. ओके, 3 टर्मिनल. याच्यामध्ये कोणते 3 टर्मिनल असतात, कलेक्टर, इमिटर आणि बेस. ओके, त्यानंतर बघा बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर्स. ओके, किंवा यालाच काय म्हणतात, फक्त ट्रान्झिस्टर सुद्धा याला म्हणतात, किंवा BJT असं पण म्हणतात. ओके, BJT म्हणजेच काय, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. ओके, तर याच्यामध्ये बघा एक्झॅक्ट हा बायपोलर म्हणजे काय. ओके, तुम्हाला माहिती आहे आपण सेमीकंडक्टर शिकलेलो आहे. ओके, आपण सेमीकंडक्टर शिकलो. आपल्या सेमीकंडक्टर मध्ये कोणते चार्ज असतात, एक असतं होल्स, दुसरं असतं इलेक्ट्रॉन्स. आपण याचं डिटेलमध्ये कन्स्ट्रक्शन बघणार आहोत की याच्यामध्ये याचं इंटरनल कन्स्ट्रक्शन कसं असतं, वर्किंग कसं असतं. ओके, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आधी आपण बघूया की एक्झॅक्टली बायपोलर म्हणजे काय. ओके, तर आपल्याकडे 2 टाईपचे चार्ज असतात. ओके, एक असतं होल्स आणि एक असतं इलेक्ट्रॉन्स. ओके, तर पी टाईप मटेरियल मध्ये काय असतं, तुमचे 2 चार्ज असतात. पुन्हा एक असतं मायनॉरिटी चार्ज कॅरियर, दुसरं असतं मेजॉरिटी चार्ज कॅरियर. ओके, तर एक्झॅक्टली BJT मध्ये काय होतं की तुमचं जे डिव्हाइस मधून करंट फ्लो होतं. ओके, डिव्हाइस मधून जे तुमचं करंट फ्लो होतं, सपोज माझ्याकडे हा एक ट्रान्झिस्टर आहे. ओके, हा झाला तुमचा बेस, हा झाला कलेक्टर आणि हा इमिटर. ओके, आणि हा इकडे ग्राउंडला कनेक्ट केला. तर याच्यामधून जे करंट फ्लो होतं तुमच्या ट्रान्झिस्टर मधून, हा जो तुमचा IC आहे. ओके, हा IC कशामुळे फ्लो होतो, या IC मध्ये तुमची मायनॉरिटी चार्ज कॅरियरमुळे सुद्धा करंट फ्लो होतं आणि मेजॉरिटी चार्ज कॅरियरमुळे सुद्धा करंट फ्लो होतं. म्हणूनच आपण याला काय म्हणतो, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. बायपोलर म्हणजे काय, बायपोलर याच्यामुळे म्हणतो कारण बोथ. ओके, तर बायपोलर काय म्हणतो, बायपोलर याच्यामुळे म्हणतो की याचं जे कंडक्शन आहे, या कंडक्शन मध्ये दोघांचं पण कंट्रीब्युशन असतं. म्हणजेच काय, बोथ इलेक्ट्रॉन अँड होल्स कंट्रीब्यूट टू कंडक्शन. दॅट्स वाय वी कॉल्ड इट ॲज अ बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. ओके, अजून जर तुम्हाला याच्यामध्ये जर बेसिक समजून घ्यायचं असेल कन्सेप्ट, तर बघा याचं जे नाव आहे ट्रान्झिस्टर. ओके, ओके, याला अजून असं रेफर करतात की ट्रान्सफर रजिस्टर. म्हणजेच काय बघा, आपण ज्यावेळेस ट्रान्झिस्टरला ऍक्टिव्ह रिजन शिकू, ऍक्टिव्ह रिजन मध्ये ट्रान्झिस्टर कसा ऑपरेट होतो, त्यावेळेस तुम्हाला कळेल की ट्रान्झिस्टर हा काय आहे, करंट कंट्रोल डिव्हाइस आहे. ओके, आणि करंट कंट्रोल म्हणजेच काय, एक प्रकारचं रजिस्टर तुम्ही म्हणू शकता. बट रजिस्टर मध्ये काय असतं की फिजिकली मेटल चेंज करून आपण त्याचं रेजिस्टन्स चेंज करतो. ओके, बट इन केस ऑफ ट्रान्झिस्टर वी कॅन कंट्रोल करंट बाय कंट्रोलिंग द बेस करंट. ओके, आपण बेसचं करंट कंट्रोल करून काय करू शकतो, ट्रान्झिस्टर मधून फ्लो होणारं ऍक्च्युअल करंट आपण कंट्रोल करू शकतो. तर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. काय काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, की हा एक सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे, 3 टर्मिनल आहेत, याचा सिम्बॉल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, कलेक्टर, इमिटर, बेस. त्यानंतर ट्रान्झिस्टर म्हणजेच काय, BJTचा फुल फॉर्म काय आहे, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. बायपोलर का म्हणतात, कारण कंडक्शन्स ऑकर्स ड्यू टू बोथ इलेक्ट्रॉन अँड होल. काय काय लक्षात ठेवायचंय, बायपोलर कशामुळं, कारण बोथ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स कंट्रीब्यूट टू कंडक्शन्स. ओके, त्यानंतर अजून ट्रान्झिस्टरला काय म्हणू शकतो आपण, ट्रान्सफर रजिस्टर. हे जस्ट लक्षात ठेवायचे तुम्हाला. ओके, हे झाले त्याचे बेसिक्स पॉइंट. ओके, आता थोडीशी हिस्ट्री समजून घेऊया
की ट्रान्झिस्टर हा ॲडव्हान्स जे आपलं इलेक्ट्रॉनिक चालू झालंय, ओके, हा खूप इम्पॉर्टंट एक डिव्हाइस आहे. ओके, जेव्हा ट्रान्झिस्टरचा रिसर्च झाला, जेव्हा ट्रान्झिस्टर फाउंड झाला, त्यानंतर जी इलेक्ट्रॉनिकची ग्रोथ झालेली आहे ते एकदम एक्सपोनेन्शियली ग्रोथ झालेली आहे. ओके, त्याआधी खूप कॉम्प्लेक्स सर्किट असायचे, व्हॅक्यूम ट्यूब लेवलचे काही सेमीकंडक्टर डिव्हाइस यूज करायचे, ते खूप बल्की आणि खूप जास्त लॉसेस असायचे. ओके, जेव्हापासून तुमचं ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स कधीपासून चालू झालं, जेव्हा आपण ट्रान्झिस्टरचा इन्व्हेन्शन झाले. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की ट्रान्झिस्टर कधी इन्व्हेंट झाला, इन 1947ला. ओके, 1947ला बेल लॅबमध्ये, बेल लॅबोरेटरीज आहे बघा. ओके, त्यामध्ये काय झालं, ट्रान्झिस्टर इन्व्हेंट झाला 1947ला. बट अजून पण तुम्ही जर विचारलं 2024मध्ये सुद्धा खूप साऱ्या सर्किटमध्ये ट्रान्झिस्टर यूज होतोय. ओके, आजचे ट्रान्झिस्टर त्यापेक्षा थोडेसे ॲडव्हान्स आहे, त्याच्यामध्ये कमी लॉसेस आहेत, नवीन टेक्नॉलॉजी यूज केली, बट स्टील जो कन्सेप्ट ट्रान्झिस्टरचा आहे, ओके, तो अजून पण यूज होतोय. म्हणजे काही गोष्टी आपण शिकतो बघा, जसं की आपण बघितलं की काही सर्किट असतील जे तेव्हा इन्व्हेन्शन झाले, आता ते यूज नाही आहेत. बट इन केस ऑफ ट्रान्झिस्टर हे असं नाही आहे. ओके, 1947 पासून 2024 पर्यंत स्टिल वी आर युझिंग दिस ट्रान्झिस्टर इन ॲक्च्युअल प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स, इवन इन इंडस्ट्री ऑल्सो देर आर अ लॉट ऑफ ट्रान्झिस्टर्स अवेलेबल. ओके, तर तुम्हाला ट्रान्झिस्टर समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, ट्रान्झिस्टरमध्ये अजून दोन टाईप्स आहेत. ओके, देर आर टू टाईप्स ऑफ ट्रान्झिस्टर. एक आहे बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर, ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, BJT. ओके, आणि सेकंड वन आहे फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, त्यालाच आपण म्हणतो FET. तर या सब्जेक्टमध्ये तुम्ही हे दोन्ही पण शिकणार आहात, BJT पण आणि FET पण. ओके, आपण याचं डिटेलमध्ये कंपॅरिझन पण बघणार आहोत की दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन काय आहे, ॲप्लिकेशन काय आहे. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अगेन या BJT मध्ये सुद्धा काय आहे, दोन टाईप्स आहेत. ओके, BJTचे दोन टाईप्स असते, एक असतं NPN ट्रान्झिस्टर, दुसरं असतं PNP ट्रान्झिस्टर. ओके, हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ओके, हे जस्ट आपण इंट्रोडक्शन करतोय, डिटेलमध्ये कन्सेप्ट बघणार आहोत आपण एक्झॅक्टली ट्रान्झिस्टर म्हणजे काय आहे. ओके, तर आता आधी काय बघूया आपण, काही ॲप्लिकेशन्स काय आहेत. ओके, तर ट्रान्झिस्टरचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, तुम्हाला ट्रान्झिस्टर शिकायचं आहे, पण त्याआधी तुम्हाला समजलं पाहिजे की आपण ट्रान्झिस्टर कुठे यूज करतोय. ओके, तर इट इज युज्ड ॲज अ ॲम्प्लिफायर. ओके, तुम्ही बघताय ॲम्प्लिफायर, तुम्हाला माहिती आहे साऊंड सिस्टीममध्ये आपण ॲम्प्लिफाय यूज करतो म्युझिक लाऊड करण्यासाठी किंवा आपला व्हॉइस लाऊड करण्यासाठी. त्यासाठी कोणतं डिव्हाइस यूज होतं, ट्रान्झिस्टर. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक स्विचेससाठी आपण ट्रान्झिस्टर यूज करतो. ओके, जिथे तुम्हाला फास्ट स्विचिंग करायची असेल किंवा काही हाय करंट स्विच करायचं असेल किंवा डिजिटली कंट्रोल करायचं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय लागतं, इलेक्ट्रॉनिक स्विच म्हणून आपण ट्रान्झिस्टरचा यूज करतो. त्यानंतर ऑसिलेटर्स काय आहेत हे तुम्ही नेक्स्ट सेमिस्टरमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहात. ऑसिलेटर्स म्हणजे असं सर्किट जे काही वेव्हफॉर्म तयार करतं, जसं की डिफरंट काइंड्स ऑफ वेव्हफॉर्म असतात बघा, स्क्वेअर वेव्ह, साईन वेव्ह, ट्रायंग्युलर वेव्ह. तर ऑसिलेटर हे तुम्ही शिकणार आहात. तर ऑसिलेटरमध्ये सुद्धा ट्रान्झिस्टर यूज होतो. त्यानंतर टायमर्स असतील किंवा काही डिले सर्किट असेल, त्यामध्ये सुद्धा ट्रान्झिस्टर यूज होतो. त्यानंतर जे तुमचं डिजिटल सर्किट्स असतात, आता तुम्हाला डिजिटल सर्किट्स नाही कळणार, पण नेक्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्हाला समजेल की लॉजिक सर्किट जे असतात त्यामध्ये सुद्धा काय होतं, ट्रान्झिस्टर यूज होतं. त्यानंतर सिंगल ट्रान्झिस्टर आपण ॲज अ मेमरी म्हणून पण यूज करू शकतो ट्रान्झिस्टर वापरून. ओके, आणि मॉड्युलेशनसाठी सुद्धा ट्रान्झिस्टर वापरतात. मॉड्युलेशन्स म्हणजे काय, जे आपण रेडिओ किंवा FM तुम्ही ऐकताय. ओके, यामध्ये काय असतं की मॉड्युलेशन प्रोसेस असते. ओके, तर त्या मॉड्युलेशनसाठी सुद्धा मॉड्युलेशन सर्किटमध्ये ट्रान्झिस्टरचा यूज होतो. असे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत ट्रान्झिस्टरचे. तर तुम्हाला एक 2 ते 4-5 लक्षात ठेवायचे, तुमच्या एक्झाममध्ये जर विचारलं तर तुम्हाला लिहिता आले पाहिजे. ओके, तर बेसिक आपण बघितलं, आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की PNP काय आहे, NPN काय आहे, त्याचे कॉन्फिगरेशन्स काय असतं. ओके, हे सगळे पॉईंट आपण आता बघणार आहोत. ओके, सो आता आपण बघू की डिफरंट टाइप्स ऑफ ट्रान्झिस्टर काय असतात. ओके, ट्रान्झिस्टरचे डिफरंट टाइप्स कोणते आहेत, तर बेसिकली BJT म्हणजे तुमच्या बायपोलर जंक्शन जो तुमचा ट्रान्झिस्टर आहे BJT, याचे दोन टाइप्स पडतात बेस्ड ऑन देअर इंटरनल कन्स्ट्रक्शन्स. ओके, तर फर्स्ट वन कोणता आहे, PNP ट्रान्झिस्टर, आणि सेकंड वन आहे NPN ट्रान्झिस्टर. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे BJTचे दोन टाइप्स आहेत. ओके, आपण आधी ट्रान्झिस्टरचे टाईप बघितले, त्याच्यामध्ये कोणते आहेत, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर आणि फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. त्यानंतर अगेन
बीजेटीचे दोन टाइप्स पडतात बेस्ड ऑन देअर कन्स्ट्रक्शन्स. ओके, जसं आपण डायोडचं इंटरनल कन्स्ट्रक्शन बघितलं, पी टाईप मटेरियल, एन टाईप मटेरियल, सेम ट्रान्झिस्टरचं सुद्धा काय आहे की सिमिलर कन्स्ट्रक्शन आहे. ओके, तर त्यावरून त्याचे दोन टाइप्स पडतात, एक आहे पी एन पी, दुसरा आहे एन पी एन. ओके, तर पी एन पी मध्ये काय असतं बघा, फर्स्ट एक पी टाईप मटेरियल असतं, त्यानंतर एन टाईप मटेरियल आणि पुन्हा पी टाईप, म्हणून याला आपण काय म्हणतो, पी एन पी ट्रान्झिस्टर. ओके, हा काय झाला तुमचा पी एन पी ट्रान्झिस्टर. ओके, कारण एक पी टाईप मटेरियल, त्यानंतर एन टाईप, त्यानंतर पी टाईप. ओके, आता बघा की आपण बघितलं ट्रान्झिस्टर तुमचा 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. तर ओके, पी टाईपला कोणतं मटेरियल कनेक्टर आहे तुमचं, पी टाईप मटेरियलला कोणतं टर्मिनल कनेक्ट आहे, इमिटर. त्यानंतर या एन टाईप म्हणजे जो तुमचा सेंटरचं मटेरियल आहे, ओके, याला कोणतं मटेरियल याला कोणतं टर्मिनल कनेक्ट आहे, बेस आणि पुन्हा कलेक्टर. ओके, आणि हा झाला त्याचा सिम्बॉल. ओके, हा झाला पी एन पीचा सिम्बॉल. ओके, पी इकडून लक्षात ठेवायचं, पी एन पी ट्रान्झिस्टर. ओके, त्यानंतर सेकंड टाईप कुठला आहे तुमचा, सेकंड टाईप आहे एन पी एन ट्रान्झिस्टर. ओके, याच्यामध्ये काय आहे बघा, एक एन टाईप मटेरियल आहे, त्यानंतर एक पी टाईप आहे आणि पुन्हा एन टाईप आहे. ओके, म्हणून याला काय म्हणतो आपण एन पी एन. आणि पी एन पी मध्ये काय आहे, आधी पी आहे, त्याच्यानंतर एन आहे आणि पी आहे. तर इकडे बेसिकली काय होते बघा की इंटरचेंज होते बघा, इकडे इमिटरला पी टाईप मटेरियल आहे, तर एन पी एन मध्ये इमिटरला एन टाईप आहे. तर तुम्हाला हे दोन लक्षात ठेवायचे की पी एन पी आणि एन पी एनचं इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे एक्झॅक्टली. ओके, आणि त्याचे टर्मिनल. ओके, तर 3 टर्मिनल आहेत ट्रान्झिस्टरला. फर्स्ट वन आहे तुमचा इमिटर, त्यानंतर आहे बेस आणि कलेक्टर. सेम एन पी एन साठी पण सिम्बॉल सेम आहे. ओके, फक्त याच्यामध्ये चेंजेस काय आहे, तर डायरेक्शन ऑफ हा ॲरो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ओके, पी एन पी मध्ये तुमचं जे आई आहे म्हणजेच इमिटर करंट, ते इनसाइड ट्रान्झिस्टर फ्लो होते. ओके, याचं डायरेक्शन बघा या ॲरोचा. प्लस जे तुमचं एन पी एन ट्रान्झिस्टर आहे त्यामध्ये हा ॲरो जो आहे, ओके, इमिटरचा, तो आउटवर्ड डायरेक्शनला आहे. ओके, तर सिम्बॉलमध्ये फक्त तुम्हाला हे सगळं 2 मार्कला जर तुम्हाला विचारलं ड्रॉ द सिम्बॉल ऑफ एन पी एन अँड पी एन पी ट्रान्झिस्टर, तर तुम्हाला हे सिम्बॉल परफेक्टली लक्षात ठेवायचे आहे. ओके, त्यानंतर अजून काय आहे की बघा, जे तुमच्या इमिटरमधून करंट फ्लो होतं त्याला आपण नाव देतो आय. ओके, त्यानंतर जे कलेक्टरमधून फ्लो होतं त्याला म्हणतो आय सी, आणि दुसरं आहे आय बी, जे तुमचं बेस करंट असतं. ओके, ज्यावेळेस तुम्ही ट्रान्झिस्टरचं डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे आय सी, आय बी आणि आय ईचे इम्पॉर्टन्स काय आहेत. ओके, त्यानंतर जसं आपण बघितलं डायोडला आपण एक सप्लाय अप्लाय केला तर डायोड काय होतो, फॉरवर्ड बायस होईल किंवा रिव्हर्स बायस होईल. But in case of transistor, we need to apply two supply. Okay, we need to apply two supply voltages here. Okay, एक तुम्हाला अप्लाय करावं लागतं बेस टू इमिटर आणि दुसरं बेस टू कलेक्टर. ओके, बेस्ड ऑन दॅट अगेन ट्रान्झिस्टरचे डिफरंट टाइप्स पडतात बघा, कॉमन डिफरंट टाइप्स ऑफ कॉन्फिगरेशन्स असतात त्याच्यामध्ये. ओके, ते आपण बघणार आहोत की कॉमन बेस काय आहे, कॉमन कलेक्टर काय आहे. आणि तर आता इकडे बघा अजून एक कन्सेप्ट आहे इकडे की टू डायोड अॅनालॉजी. ओके, जर तुम्ही तुम्हाला जर डायोड माहित असेल, ओके, तर डायोडचा सिम्बॉल कसा असतो, हा तुमचा डायोडचा सिम्बॉल. ओके, आणि डायोडचं इंटरनल स्ट्रक्चर जर तुम्हाला लक्षात असेल सेमीकंडक्टर, तर ते कसं आहे, दोन मटेरियल आहेत आपल्याकडे, एक आहे पी, दुसरा आहे एन. ओके, हा आहे ॲनोड, हा कॅथोड, हा ॲनोड, हा कॅथोड. ओके, हे झालं तुमच्या डायोडसाठी. ओके, आता बघा इकडे ट्रान्झिस्टरचं स्ट्रक्चर आहे बघा, काय आहे, पी एन पी. ओके, सपोज असं कन्सिडर करा की आपल्याकडे फक्त हाच पार्ट आहे पी आणि एन. हा काय झाला तुमचा, हा झाला तुमचा एक डायोड, म्हणून आपण काय केलं, इथे एक डायोड काढला. ओके, त्यानंतर सेकंड टाईपला असं बघा की जेव्हा तुम्ही कलेक्टर आणि बेस कन्सिडर कराल, ओके, हा झाला तुमचा अजून एक डायोड पी आणि एन, म्हणून आपण त्याचं इक्वॅलंट सर्किट ड्रॉ करू शकतो. ओके, याचं फंक्शन सिमिलर नाही आहे, बट तुम्ही म्हणू शकता की जर टू डायोड अॅनालॉजी म्हणजेच काय, एक ट्रान्झिस्टर तुमचा हा टू डायोड बॅक टू बॅक कनेक्टेड, असं आपण त्याचं इक्वॅलंट सर्किट काढू शकतो. ओके, सेम हा झाला तुमचा पी एन पी साठी. सेम एन पी एन साठी पण बघा कसं आहे, हा एन आणि पी आहे. एन आणि पी म्हणजेच काय, तुमचा डायोड. इकडे फक्त काय केलं आपण, डायोडची डायरेक्शन चेंज केली आहे. ओके, म्हणजेच इथे कसं आहे तुमचं, ओके, आणि इथे फक्त मटेरियलचं टाईप चेंज आहे. हा झाला तुमचा एन, हा पी. ओके, हे, आणि इकडे दोन आहेत, हा एक डायोड तुमचा तयार होतो आणि सेकंड डायोड तयार होतो हा वाला,
म्हणजेच NP करून मिळून एक डायोड आणि अगेन या NP मध्ये एक डायोड. ओके, तर हे जस्ट इक्विव्हॅलंट सर्किट आहे की असं तुम्ही म्हणू शकता की ट्रान्झिस्टर इज ऑल्सो इक्विव्हॅलंट टू टू डायोड कनेक्टेड बॅक टू बॅक. ओके, बट याचं ऑपरेशन टोटली डिफरंट आहे. ओके, एक्झॅक्ट टू डायोड बॅक टू बॅक कनेक्ट केल्यासारखा ट्रान्झिस्टर वर्क होत नाही. इट्स जस्ट फॉर सिम्प्लिफिकेशन्स की तुम्हाला फक्त लक्षात ठेवायला, जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. तर हे समजलं तुम्हाला टू डायोड अॅनालॉजी म्हणजे काय, की जस्ट ट्रान्झिस्टरला जर आपण इक्विव्हॅलंट सर्किट त्याचं ड्रॉ केलं तर आपल्याकडे काय मिळतात, दोन डायोड मिळतात. ओके, आणि ते दोन डायोड, ट्रान्झिस्टर इज नथिंग बट व्हॉट, टू डायोड कनेक्टेड टू बॅक टू बॅक, आणि त्याच्या सेंटर पॉईंटवरून आपण काय केलं, एक टर्मिनल काढलाय. ओके, तर आता आपण बघणार आहोत कन्स्ट्रक्शन्स ऑफ ट्रान्झिस्टर. ओके, आपल्याला माहितीये आपण डायोडचं इंटरनल कन्स्ट्रक्शन्स बघितलेलं आहे. ओके, तुम्हाला काय माहितीये की ट्रान्झिस्टर हा 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. ओके, त्याच्यामध्ये 3 टर्मिनल आहेत. एक आहे तुमचा कलेक्टर, इमिटर आणि बेस. ओके, बट हे झालं तुमचा सिम्बॉल. आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली त्याचं सेमीकंडक्टर स्ट्रक्चर कसं आहे, त्यामध्ये कोणतं टाईपचं मटेरियल आपण यूज करतो. ओके, तर बघा इकडे लक्ष द्या, हे झालं तुमचं ट्रान्झिस्टरचं बेसिक कन्स्ट्रक्शन डायग्राम. ओके, आपल्याकडे ट्रान्झिस्टर किती टर्मिनलचा डिव्हाइस आहे, 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. 3 टर्मिनल कोणते आहेत, फर्स्ट आहे तुमचा इमिटर, बेस आणि कलेक्टर. ओके, या 3 टर्मिनलसाठी 3 सेपरेट टाईपचे मटेरियल आपण यूज केलेत. बघा फर्स्ट तुम्हाला इकडे दिसते, हे आहे तुमचं पी टाईप मटेरियल, त्यानंतर एक सेकंड एन टाईप मटेरियल आहे, त्यानंतर आहे पुन्हा पी टाईप मटेरियल. बघा हा काय झाला तुमचा पी एन पी ट्रान्झिस्टर. ओके, तुम्हाला जर NPN सांगितलं तर तुम्हाला काय करायचंय, फक्त रिजनचे नाव चेंज करायचे. बघा जसं हा इमिटर रिजन आहे, हा पी टाईप आहे. बेस रिजन कोणता आहे तुमचा, एन टाईप, आणि पुन्हा हा झाला तुमचा कलेक्टर रिजन जो आहे पी टाईप. ओके, सेम ज्यावेळेस तुम्ही एन टाईप मटेरियल करणार त्यावेळेस तुम्हाला फक्त काय चेंज करायचंय, जर तुम्हाला विचारलं ड्रॉ द कन्स्ट्रक्शन ऑफ NPN ट्रान्झिस्टर तर तुम्हाला याचे नेम चेंज करायचे. ओके, आणि बायसिंगच्या पोलॅरिटी तुम्हाला चेंज करावं लागतं अकॉर्डिंगली. ओके, तर आता आपण आधी बघूया की एक्झॅक्टली PNP ट्रान्झिस्टरचं कन्स्ट्रक्शन कसं आहे. ओके, तर बेसिक तुम्हाला काय लिहायचं आहे, फर्स्ट की इट इज 3 टर्मिनल डिव्हाइस. 3 टर्मिनल तुम्हाला माहिती आहे, इमिटर, बेस, कलेक्टर. इट हॅज अ 3 रिजन, फर्स्ट पी रिजन, त्यानंतर एन आणि पी. ओके, पी रिजन ही काय आहे, यालाच तुम्ही म्हणतात इमिटर रिजन. सेंटरची जी असती याला म्हणतात बेस रिजन, आणि कलेक्टरची जी असते ती पुन्हा काय आहे तुमची पी रिजन, यालाच तुम्ही काय म्हणणार, कलेक्टर रिजन. जनरली जी बेसची थिकनेस असते ही स्मॉल असते ऍज कम्पेअर टू तुमच्या इमिटर आणि कलेक्टर पेक्षा. ओके, त्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की इमिटर मधून जे करंट फ्लो होतं त्याला आपण म्हणतो आई, जे कलेक्टर मधून करंट फ्लो होतं, ओके, हे झालं, याला काय म्हणतात IC, आणि थर्ड करंट तुमचं काय आहे IB. तर बघा तुम्हाला काही गोष्टी इकडे लक्षात ठेवाव्या लागतील. ओके, तर क्विकली आपण बघूया काय काय लक्षात ठेवायचंय. फर्स्ट आपण काय बघतोय, PNP ट्रान्झिस्टरचं कन्स्ट्रक्शन आपण बघतोय. ओके, तर हे झालं त्याचं कन्स्ट्रक्शन डायग्राम. बघा पी टाईप मध्ये कोणते कॅरियर असतात, होल्स असतात. ओके, एन टाईप मटेरियल मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, त्यानंतर पुन्हा पी टाईप्स मध्ये होल्स असतात. ओके, की ज्यावेळेस तुमचा PNP ट्रान्झिस्टर तुम्ही ऍक्टिव्ह मोड मध्ये यूज करता त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं, त्याचं इमिटर टू बेस जंक्शन हे फॉरवर्ड बायस करावं लागतं. ओके, इमिटर टू बेस जंक्शन काय करावं लागतं, फॉरवर्ड बायस, आणि कलेक्टर टू बेस जंक्शन लागतं रिव्हर्स बायस. जर आपल्याकडे 3 मोड आहेत, आपण ते बघणार आहोत डिटेलमध्ये. फर्स्ट आहे तुमचा सॅच्युरेशन, सेकंड आहे ऍक्टिव्ह, आणि थर्ड आहे कट ऑफ मोड. ओके, तर त्यापैकी आपण बघतोय की PNP ट्रान्झिस्टर ऍक्टिव्ह मोड मध्ये कसा यूज करायचा. ओके, तर त्यासाठी तुम्हाला हे माझं इमिटर टू बेस जंक्शन आहे. जर हा पी टाईप मटेरियल असेल, याला जर तुम्हाला फॉरवर्ड बायस करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, पी टाईप मटेरियलला पॉझिटिव्ह सप्लाय कनेक्ट करावं लागेल आणि एन टाईपला निगेटिव्ह. म्हणजेच काय होईल, तुमचं हे जंक्शन होईल फॉरवर्ड बायस. ओके, त्यानंतर कलेक्टर टू बेस म्हणजेच कोणतं, हा कलेक्टर हा बेस, हे CB जंक्शन तुम्हाला काय करायचंय, रिव्हर्स बायस करायचंय. तर बघा इकडे हा पी टाईप मटेरियल आहे, हा एन टाईप आहे. तर पी टाईपला आपण काय केलंय, निगेटिव्ह सप्लाय कनेक्ट केलाय, आणि हा जो तुमचा बेस आहे, बेसला कोणता पॉइंट कनेक्ट आहे तुमच्या सप्लायचा, पॉझिटिव्ह. ओके, पॉझिटिव्ह म्हणजेच काय झाला, हा रिव्हर्स बायस, कारण पी टाईपला आपण निगेटिव्ह सप्लाय कनेक्ट केला, एन टाईप मटेरियलला पॉझिटिव्ह सप्लाय केला, म्हणजेच तुमचं अदर जंक्शन म्हणजे CB जंक्शन काय झालं, रिव्हर्स बायस. ओके, या कंडिशन मध्ये काय होईल, तुमचा ट्रान्झिस्टर PNP ट्रान्झिस्टर ऍज अ ऍक्टिव्ह मोड मध्ये वर्क करेल. ओके, त्यासाठी बेसिक कंडिशन्स कोणती लागती, की तुमचे जे EB जंक्शन आहे, ओके,
याचं पोटेन्शियल शुड बी ग्रेटर दॅन 0.7 व्होल्ट. म्हणजे हा जो सप्लाय आहे तुमचा व्ही, हा जेव्हा 0.7 व्होल्ट पेक्षा जास्त असेल त्यावेळेसच तुमचं हे काय होईल, फॉरवर्ड बायस होईल. सेम लाईक अ डायोड ओनली. फक्त याच्यामध्ये डिफरन्स काय आहे की आपल्याकडे 2 जंक्शन्स आहेत, म्हणून आपल्याला सेपरेट 2 सप्लाय अप्लाय करावे लागतात. ओके. त्यानंतर सिलिकॉन असेल तर 0.7 असतं, आणि जर तुम्ही जर्मेनियम मटेरियल पासून ट्रान्झिस्टर बनवला असेल तर त्याला तुम्हाला फॉरवर्ड बायस करण्यासाठी 0.3 व्होल्ट लागतं फक्त. ओके. एक जनरली काय आहे, हे सेमीकंडक्टर मटेरियल आहेत सिलिकॉन आणि जर्मेनियम. तुम्ही ज्यावेळेस ट्रान्झिस्टर मॅन्युफॅक्चर करता त्यावेळेस आयदर तुम्ही जर्मेनियम वापरता किंवा सिलिकॉन वापरता. बेस्ड ऑन दॅट तुमचं जे फॉरवर्ड बायसचं जे व्होल्टेज असतं, कट इन व्होल्टेज म्हणतो आपण त्याला, डायोडमध्ये आपण बघितले, किंवा फॉरवर्ड बायस होण्यासाठी जे लागणारं व्होल्टेज आहे ते डिपेंड्स ऑन मटेरियल लिटल बिट व्हॅरी होतं. ओके. त्यानंतर एक्झॅक्ट ऑपरेशन कसं होतं बघा. ईबी जंक्शन कॉज मायनॉरिटी कॅरियर्स. ओके. ईबी जंक्शन मध्ये काय असतंय की होल्स तुमचे मायनॉरिटी कॅरियर असतात. ओके. म्हणून आपण काय म्हणतो, होल्स इन द पी टाईप इमिटर रिजन टू फ्लो टुवर्ड द एन टाईप बेस रिजन. म्हणजेच काय होतं बघा, ज्यावेळेस तुम्ही याला फॉरवर्ड बायस करता, इथले जे तुमचे होल्स आहेत ते काय करतात, तुमच्या एन टाईप मटेरियल मध्ये इकडे असे फ्लो होतात किंवा डिफ्यूज होतात. ओके. त्यानंतर काय होतं, वेन होल्स कंबाईन विथ फ्री इलेक्ट्रॉन इन बेस रिजन. नंतर काय होतं, वेन holes combine with free electrons in the base, they constitute the base current IB. ओके. फर्स्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की तुमच्या पी टाईप इमिटर जे रिजन आहे, ओके, इमिटर रिजन मधले होल्स हे एन रिजन मध्ये डिफ्यूज होतात आणि ते काय करतात, इथल्या फ्री इलेक्ट्रॉन सोबत कंबाईन होऊन काही करंट फ्लो होतो त्यामधून, आणि त्या करंटला आपण काय म्हणतो, IB. ओके. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे की मोस्ट ऑफ द होल्स फ्रॉम इमिटर डू नॉट कंबाईन विथ द इलेक्ट्रॉन्स इन द बेस रिजन. ओके. जनरली काय असतं की जे इमिटर असतं, ओके, सॉरी, जे बेस असतं हे लाईटली डोपेड असतं. लाईटली डोप म्हणजे काय, याच्यामध्ये लेस फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि याची थिकनेस पण छोटी असते बेसची ऍज कम्पेअर टू इमिटर आणि कलेक्टर. तर जे होल्स आहेत, ओके, त्यांना सफिशियंट इलेक्ट्रॉन्स इथे मिळत नाहीयेत बेस रिजन, एन रिजन मध्ये. ओके. तर ते काय करतात, पुन्हा हे होल्स पुन्हा इकडे तुमच्या कलेक्टर रिजन मध्ये इंटर होतात. ओके. आणि कलेक्टर रिजन मध्ये इंटर होऊन ते काय करतात, तिथले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ओके, त्यासोबत पुन्हा काय होतात, रिकंबाईन होऊन करंट फॉर्म करतात, आणि त्या करंटला आपण काय म्हणतो, कलेक्टर करंट किंवा IC. ओके. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, याचं ऑपरेशन कसं असतं. अजून एक करंट यामधून फ्लो होतं ज्याला आपण म्हणतो की थर्मली जनरेटेड करंट किंवा रिव्हर्स सॅच्युरेशन करंट आपण त्याला म्हणतो, किंवा कलेक्टर लिकेज करंट पण आपण म्हणतो, त्याला म्हणतो आपण ICO. आणि ते कशामुळे फ्लो होतं, थर्मली जनरेटेड कॅरियरमुळे. ओके. त्यानंतर सर्वात महत्वाचं इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचंय की IE म्हणजेच तुमचा इमिटर करंट इक्वल्स टू कलेक्टर करंट प्लस बेस करंट. ओके. बट जनरली तुमचं जे बेस करंट असतं व्हेरी स्मॉल असतं, इन द रेंज ऑफ मायक्रो अँपियर ओनली. ओके. जे मेन करंट कोणतं असतं तुमचं, IE आणि IC. ओके. आणि IB काय असतं, एकदम निग्लिजिबल असतं. म्हणून आपण काय करतो की IB इज व्हेरी लेस, व्हेरी स्मॉल, ओके, ऍज कम्पेअर टू युअर IC अँड IE. म्हणून आपण असं लिहितो की IE इज इक्वॅलंट टू IC. ओके. हे इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे. पुढे आपल्याला करंट रिलेशन शिकायचे ट्रान्झिस्टर मधले. ओके. त्यामध्ये हे इक्वेशन अत्यंत युजफुल ठरणार आहे तुम्हाला. तर हे झालं बेसिक ऑपरेशन ट्रान्झिस्टरचं. जर तुम्हाला विचारलं एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर, तर तुम्हाला हे सगळं सांगता आलं पाहिजे. बघा, सिंपल ऑपरेशन जर तुम्हाला विचारलं जस्ट फॉर अंडरस्टँडिंग की एक्झॅक्ट ट्रान्झिस्टर वर्क कसा करतो, ओके, तर हा आहे तुमचा बेस, हा आहे कलेक्टर आणि हा आहे इमिटर. बेसला आपण काय म्हणतो, कंट्रोलिंग टर्मिनल. काय म्हणतो आपण बेसला, कंट्रोलिंग टर्मिनल किंवा कंट्रोलिंग पिन म्हणू शकता तुम्ही ट्रान्झिस्टरची. ओके. तर बघा, इकडे एक सिंपल वॉटर टॅप आहे. ओके. या वॉटर टॅप मधून फ्लो होणारं वॉटर तुम्ही कसं कसं कंट्रोल करता, थ्रू दिस टॅप. ओके. या टॅबला तुम्ही जर रोटेट केलं तर तुमचं वॉटर काय होईल, फुल फ्लेजने, पूर्ण हा टॅब जर ऑन असेल तर वॉटर काय होईल, फुल फोर्सने फ्लो होईल या, ओके, टॅब मधून. बट तुम्हाला जर तुम्ही त्याला रिव्हर्स डायरेक्शन नाही केलं तर तो काय होईल, ऑफ होईल. म्हणजेच काय की यामधून फ्लो होणारं जे वॉटर आहे ते तुम्ही थ्रू या टॅब थ्रू तुम्ही त्याला काय करता, कंट्रोल करता फ्लो ऑफ वॉटरला. ओके. याला जर पूर्ण बंद केलं तर काय होईल, हा ऑफ होईल. ओके. पूर्ण जर टॅप तुम्ही बंद केला तर हा वॉटर फ्लो काय होईल, ऑफ. पूर्ण ओपन केला तर हा काय होईल, ऑन.
आणि जर तुम्ही त्याला थोडासा सेंटरमध्येच ऑन करून ठेवला किंवा थोडासा रोटेट केला आणि तिथे स्टॉप केला, तर तो काय होईल तुमचा कंट्रोल करेल कशाला, फ्लो ऑफ वॉटरला, राईट. सेम हा जो तुमचा फ्लो आहे, ओके, सपोज हे तुमचं कलेक्टर, हा आहे तुमचा इमिटर, ओके, आणि जे तुम्ही कंट्रोल करताय या टॅबला, हा झाला तुमचा बेस, ओके. याला म्हणतात ट्रान्झिस्टर वॉटर अनालॉजी, ओके. सेम इथे पण काय होतंय की तुमचा जो करंट फ्लो होतोय आयसी, ओके, सपोज या पाथ मध्ये तुमचं वॉटर फ्लो होणार आहे, ओके, आणि या फ्लो ऑफ वॉटरला कंट्रोल कोण करतंय, तुमचा बेस टर्मिनल, ओके. म्हणजेच काय की तुमच्या जो आयसी आहे, ओके, आयसी ला कोण कंट्रोल करते, तुमचा आयबी, ओके. म्हणजे जर तुम्ही गेट करंट चेंज केला त्या प्रोपोर्शन मध्ये काय होईल, तुमचा आयसी पण चेंज होईल, ओके. आणि एकदा का ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन मध्ये गेला म्हणजेच काय होईल, तुमचं फुल करंट फ्लो होईल, ओके. म्हणजेच हा फुल्ली ऑन होईल. म्हणजेच आपण बघितलं की ही कंडिशन्स, ओके. ज्यावेळेस तुम्ही हा बेस झिरो कराल, आयबी इक्वल्स टू झिरो असेल, तर हा काय होईल तुमचा कट ऑफ रिजन मध्ये. कट ऑफ रिजन मध्ये म्हणजे काय, पूर्ण ऑफ. म्हणजेच काय, हा झाला तुमचा ऑफ स्टेट. आणि थर्ड जी स्टेट आहे त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह मोड. ऍक्टिव्ह मोड मध्ये काय असतं, तुमचा जो आयसी असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आयबी असतो. म्हणजेच तुमची थर्ड स्टेज, कंट्रोलिंग फ्लो ऑफ वॉटर, लाईक हेअर इथं आपण कंट्रोलिंग फ्लो ऑफ वॉटर करतोय, बट इन केस ऑफ ट्रान्झिस्टर वी आर कंट्रोलिंग द फ्लो ऑफ करंट, अँड विच करंट इट इज, आयसी. आणि कशामध्ये कोणतं करंट वापरून आपण त्याला कंट्रोल करतोय, आयबी, ओके. जर तुम्हाला आयसी चेंज करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आयबी व्हॅरी करावं लागेल, ओके. तर हे इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचंय, आयसी इज इक्वल्स टू, म्हणजेच काय की कलेक्टर करंट इज इक्वल्स टू बीटा इंटू आयबी, ओके. आयसी म्हणजे तुमचं हे झालं कलेक्टर करंट, आयबी म्हणजे तुमचं झालं हे बेस करंट, आणि बीटा हा असतो कॉन्स्टंट, ओके. बीटा काय असतो, कॉन्स्टंट. याला म्हणतात करंट गेन, डीसी करंट गेन म्हणजेच काय झाला तुमचा बीटा, ओके. तर हे आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही ट्रान्झिस्टरचा एम्प्लिफायर यूज कराल किंवा स्विच यूज कराल त्यावेळेस तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये लक्षात ठेवायचं आहे. आता जस्ट कन्सेप्ट समजून घ्या की सिंपल ऑपरेशन बीजेटीचं कसं असतं, ओके. ट्रान्झिस्टर काय आहे, तर आपल्याला जर या कलेक्टर टू इमिटर मधून फ्लो होणारं करंट कंट्रोल करायचं असेल किंवा तुम्हाला लार्ज करंट फ्लो करायचं असेल आणि ते कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला एक स्मॉल करंट लागेल, ओके. तर ते तुम्ही कुठून देणार, आयबी थ्रू, ओके. तर असं सिमिलर काइंड ऑफ ऑपरेशन तुम्ही म्हणू शकता ट्रान्झिस्टर मध्ये, ओके. दिस इज जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. एकदा जर तुम्हाला ते समजलं तर लक्षात ठेवायला सोपं जातं.